याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही, आता हुकुमशाही आल्यातच जमा आहे. खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत. अनेक व्यक्ती आपण अशाही पाहतो आहोत की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने आरोप करून पक्षात घेऊन त्यांच्या केसेसच बंद करून टाकल्या आणि जे लोक बोलतात त्यांच्यावरती केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकलं जाते. तर ही काही लोकशाही चांगली आहे असं मानण्याचं लक्षण नाहीये. हे काही लक्षण चांगलं नाहीये. या हुकुमशाहीचा कसा सामना करणार? हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर जातो आहोत आणि माझा महाराष्ट्राची आता हे दौरा सुरू झालेलाच आहे. थोडंसं मी वेग हळू केलाय तो एवढ्यासाठी कारण निवडणुकांच्या तारखा पुढे गेल्या. पण जिथे जिथे जातोय प्रचंड गर्दी मला स्वागतासाठी उभी असते, सभेला गर्दी आलेली असते आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक उद्वेग आहे, संताप आहे. ज्या पद्धतीने गद्दारी करून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पाडलं, गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्रविचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते. भाजपनं टीका केलेली आहे की हा ठगों का मेला आहे, ठगों का मेला आहे अशी टीका केली. हेच आहे ना, आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत. त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे. त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले. अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या, त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही, तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे. एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये. महायुतीत तरी कुठे दिसतोय? महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाहीये. निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे. पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झालंय म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक, काय म्हणायचं त्याला, गठबंधन. आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का? हे कोणतं